लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जीवा आणि काव्या एकमेकांशी बोलत असतात. जीवाने काव्याचा छातीवरचा टॅटू जाळल्यामुळे काव्य खूप चिडलेली असते. जीवा सगळ्यांसमोर काव्यासोबतचे नाते मान्य करण्यासाठी तयार नसतो. त्यामुळे काव्याने आता जीवासोबतचे नाते कायमचे संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो. ती जीवाला म्हणत असते, "जेव्हा तू फक्त टॅटू नाही जाळलास, माझं तुझ्या आयुष्यामध्ये अस्तित्व जाळून टाकलं आहेस. लग्न मोडून तुझ्याशी संसार करण्याचे स्वप्न पाहणारी काव्य आजपासून संपली. तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. आता तू फक्त माझ्यासाठी माझ्या नंदिनी ताईचा नवरा आहेस फक्त. यापुढे आपले काहीच नाते नसेल." जीवाला कळत नसते काव्याला अचानक काय झाले आहे. ती एवढी का चिडली आहे. काव्याच्या चिडण्यामागचे कारण तर जीवाच असतो. त्याचे वागणे पाहून काव्याने स्वतःच तिच्या आयुष्यामध्ये पुढे निघून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. काव्य जीवाला खूप बोलत असते. काव्या म्हणत असते, "प्रेम कसं करायचं हे पण तूच शिकवलंस आणि कसं करू नये हे पण तूच शिकवलंस. त्याबद्दल तुझी आभारी आहे मी." तर आता काव्याने तिच्या आयुष्यामध्ये पुढे निघून जायचे ठरवलेले असते. तर आता पुढे काय काय होणार आहे हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.